नाचावं कुठं तर नाचावं हरिपाठामध्ये. किती गोड वाटलं बरं का. हरिपाठाला मी आलो, एवढा आनंद, जो आनंद हरिपाठामध्ये मिळाला तो आनंद परत घेता येईल का. ती वेळ गेली, तो आनंद संपला. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, पुन्हा यावं लागेल. कुठे, आणि म्हणून सगळ्यांना म्हणावं कीर्तनामध्ये मी पुन्हा येईन. कशासाठी, हरिपाठ करण्यासाठी. मी पुन्हा येईन कशासाठी, कीर्तन करण्यासाठी. मी पुन्हा येईन कशासाठी, काकडा करण्यासाठी. मी पुन्हा येईन भजन करण्यासाठी. कारण महाराज म्हणतात देवा घेईन मी जन्म यासाठी देवा, आणि तुझी चरण सेवा देवा हेच दान दे. कोणतं, तुझा विसरण व्हावा याच्यासाठी काय करेन तर गुण गायन. महाराजांनी मागणी सांगितली देवाकडे. आपण सगळे संसारिक मंडळी आहे, सगळे प्रापंचिक मंडळी आहे. मग आम्ही मागणार आहे देवाकडे काय, देवा काय व्हावं, असावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ही आपली प्रपंचामधली मागणी आहे. पण संत महात्मे अरे जन्माला आले, या वारकरी संप्रदायाचा पाया रचला, परंतु या पायामध्ये खऱ्या अर्थानं मायबाप गेलेले आहेत. विठ्ठल पंथासारखा एक ज्ञानाचा दगड आणि आई रखुमाई सारखी एक ज्ञानाची वीट या पायामध्ये गेली वारकरी संप्रदायाच्या 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. आणि म्हणून हा वारकरी संप्रदाय निर्माण झाला. एवढं सोपं आहे का, एवढं सोपं आहे. खऱ्या अर्थानं दोघा माय बापानं देहांत प्रायश्चित्त घेतलं. कोणासाठी तर आमच्या मुलांना काय मिळावं, आळंदीमध्ये फिरण्याची परवानगी मिळावी, मुलांमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी, इंद्रायणीमध्ये त्या ठिकाणी पोहण्याची परवानगी मिळावी, विहिरीमध्ये पाणी भरण्याची परवानगी मिळावी, त्यांना नीट जीवन जगता यावं. म्हणून माय बापानं काय केलं, देहांत प्रायश्चित्त घेतलं. आपणही आपल्या आयुष्यामध्ये मुलं मोठी होईपर्यंत, मुलं कामाला लागेपर्यंत, मुलांचा प्रपंच नीट चालेपर्यंत आपण सुद्धा काय करतो, प्रायश्चित्तच घेत असतो ना कायम. सगळा दुःखाचा डोंगर आपल्या डोक्यावरती, आपल्या छातीवरती तुम्ही घेता. कशासाठी तर मुलांचं चांगलं व्हावं याच्यासाठी. पण संत महात्मे असे आहेत, अरे स्वतःचा संसार बाजूला ठेवतील, परंतु जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जरी किती संतांना त्रास झाला तरी ते संत जगाचंच हित पाहतात. परमार्थामध्ये. म्हणून आमच्या तरुणाचा परमार्थ चाललेला आहे. टाळी वाजवा महाराजांचा. आणि म्हणून घरामध्ये सुद्धा, गावामध्ये सुद्धा आणि परमार्थामध्ये सुद्धा वयोवृद्ध माणसाची गरज आहेच. काय सांगतोय मी, आहेच. म्हणून
म्हणून संत नामदेवरायांचं डोकं सुद्धा तपासण्यासाठी कोण होतं? वयोवृद्ध. त्यांचं नाव फिरत्याचा का वरती द्यायची मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा आणि म्हणून गोरोबा कुंभारांना काय केलं? प्रत्येकाचं डोकं तपासण्याचं काम केलं. आणि म्हणून जगामध्ये कोण श्रेष्ठ? संतच श्रेष्ठ. आणि म्हणून अशा संतांना माऊली ज्ञानोबरायांना किती त्रास झाला हो, किती त्रास झाला. मायबाप तर गेलेच, मायबाप गेलेच, देहांत प्रायश्चित्त घेतलं. चौघ भावंड कोण सांभाळ करणार? कोण? अरे जसं त्या ठिकाणी पक्षीने आपल्या पिलांना जन्म देते आणि सोडून जाते, त्या पद्धतीनं या जगामध्ये एवढा त्रास होत होता. पण न्यायाचा कागद आणला पैठणच्या धर्मसभेमधून आणि देहांत प्रायश्चित्त घेतलं. त्याच ज्ञानोबरायांना एवढा त्रास झाला तरी सुद्धा ज्ञानोबरायांना काय करावं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. काय करावं? जे खळरूपी माणसं आहेत, जे वाईट वृत्तीचे माणसं आहेत, त्यांच्यामधला खळपणा निघून जावा, त्यांच्यामधला वाईटपणा निघून जावा, याच्यासाठी माऊली ज्ञानोबरायांना देवाकडे मागणी केली. कारण देव असा आहे बघा, जगाच्या पाठीवरती देव असा आहे, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. संत असे कसे की ते दुष्टाला सुद्धा कदाचित जवळ करतील, भक्ताला सुद्धा जवळ करतील आणि दुष्टातला दुष्टपणा घालवतील. काय करतील? दुष्टातला दुष्टपणा घालवून टाकतील आणि त्याला काय करतील? काय करतील? त्याला सज्जन बनवतील. आणि म्हणून महाराज म्हणतात ना, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि म्हणूनच त्या संत महात्म्यांना या वारकरी संप्रदायाची इमारत रचली आणि खऱ्या अर्थानं पाया झाले. कोण? ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थाने एक एक मंदिरामध्ये एक एक वस्तू घडवण्याचं काम नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. या भागवत संप्रदायाचा, या वारकरी संप्रदायाचा जर विस्तार कोणी केला असेल तर तो माझ्या नामदेवरायांना विस्तार केला. भक्तीचे व्यासपीठ म्हणजे नामदेवराय आहेत, ज्ञानाचं व्यासपीठ म्हणजे ज्ञानोबराय आहे. आणि याच्या पुढे जनार्दन एकनाथ. या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचं खांब होण्याचं कार्य म्हणजे नाथ बाबा पैठण निवासी जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि मग खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाच्या मंदिराच्या कलशस्थानी शोभण्याचं काम तुका झाला से कलश, तुका झाला से कलश,
असेल कशामुळं कलियुगी उद्धार हरीच्या नामे आणि म्हणून प्रत्येकानं काय करावं सकाळी उठल्याबरोबर कोणाचं नामस्मरण करावं तर भगवंताचं ज्याला जो भगवंत आवडतोय ना त्याचं नाव घ्या जो आवडेल त्याचं नाव घ्या पण ते प्रेमाने घ्या भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा 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 तया माझी अहो अभिमान तुम्हालाच आहे का अहो अभिमान तुम्हाला नाही आमच्यामध्ये सुद्धा अभिमान आहे काय आहे एखाद्याला वाटतं आपल्यासारखा कीर्तन करायचं नाही म्हणजे मला कशाला दुसऱ्याचं सांग एखाद्याला वाटतं आपल्यासारखा शास्त्रीच नाही एखाद्याला वाटतं माझ्यासारखा न्यायाचार्यच नाही नाही का एखाद्याला वाटतं माझ्यासारखा गायक नाही एखाद्याला वाटतं आपल्यासारखा बोला ना मोठ्यानं बोला आपल्यासारखा कोण नाही वाजवणार नाही एखाद्याला वाटतं हे नाही म्हणत हे एक नंबर आहे बरं का हे म्हणजे पंढरीचा वारकरी आणि होईन असं खऱ्या अर्थाने हे भोळे भाळे भक्त आवडती देवाला भक्त आवडतात कसे ते नुसते वरून बोळे दिसतात भजन सम्राट आहेत टाळे वाजवा आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशी लोक वारकरी संप्रदायात आहेत म्हणून वारकरी संप्रदाय मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बारू कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला एखाद्याला घरामध्ये वाटतं अरे मी आहे म्हणून काय आहे घर आहे एखाद्याला गावामध्ये वाटतं मी आहे म्हणून गाव आहे एखाद्याला सप्त्यामध्ये वाटतं मी आहे म्हणून हे म्हणता म्हणता आपल्या आधीचे बी गेले ना आजा गेला पंजा गेला बापा मसला गेला आजा गेला पंजा गेला बापा मसला गेला देखत देखत ना तू पण तू कोई कैसा देखत ना तू पण तू कोई कैसा झाला देखत ना तू पण तू कोई कैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचुनी तुझा भाव नाही मोठे पंढरी वाचुनी तुझा भाव नाही मोठे पंढरी वाचुनी तुझा भाव नाही आणि म्हणून अभिमान नसावा अभिमान गेला तुका म्हणे देव झाला खऱ्या अर्थाने अभिमान मुरे कोड अवघेचे पुरे आणि अभिमान घालवण्याचं काम अहंकार घालवण्याचं काम काम क्रोध लोभ मद मत्सर असतील सगळं घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कोण आहे साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला हे सहा दुखले तो कोण आहे साधू तो संत आणि म्हणून असे संत खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायामध्ये एक एक निर्माण झाले आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं रामराज्य झालं या भारतवर्षाचं रामराज्य झालं कशामुळे तर फक्त आणि फक्त या संतांमुळे आणि साधूंमुळे का तर एक साधू भेटला
त्याचं नित्याचं भजन होतं. कुठे जरी गेला ना, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, हा त्यांचं नित्याचं भजन चालू आहे. तन तंबोरा तार मन अद्भुत है ये साथ, हरि के घर बज रहा हरि की है आवाज. तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो, सासु के तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम, जय सिया राम राम जय राधे श्याम, जय सिया राम, जय सिया राम, जय अब तो इस मन के मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा. मगन गया मन मेरा छोटा, जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा. स्वर्ग संहार में मन के सिंगार में दो, सासु के तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम, जय सिया राम जय राधे श्याम, जय राधे श्याम, जय राधे. रोजचं भजन चालू आहे. त्यांचं नाव एकच म्हणावं काय, नारायणा 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 नारायणा. आणि कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्यानंतर असे नारायण नारायण भजन म्हणत निघाले. आणि तेवढ्यामध्ये एक भेटलाच, त्याचं नाव रोज माणसं मारायची, रोज नित्याचा धंदा. त्याच्या डोक्यात एकच, मारा कापा. मोहरी एवढा खडा, किती मोहरी एवढा खडा, आणि त्या रांजणामध्ये टाकायचं. रांजण केवढं रांजण, पूर्वी आपल्याकडे नाही का ती भात मळणी असायची, आणि त्या भात मळणीला बाजूला कोण असत, त्या मळणीसाठी कोण, तेवढा तेवढ्याला असतात ती, कधी कीर्तनात येत नाहीत. कोण कीर्तनात कधी नीट बसत नाहीत. कोण, हा कोणाचं सांगतोय मी, माणसाचं नाही, बैलांचं. अशी 12 बैल चालतील एवढा एक रांजण, आणि असे 7 रांजण भरले. खडा केवढा, आपण किती पाप केली, आपण किती पाप केली. अहो आपण काहीच केलं नाही, पण तरी सुद्धा म्हणतो बघून घेईन, कापून टाकीन, सोडणार नाही. मोर एवढा खडा 7 रांजण भरले. ते नारद महर्षी भेटले, आणि नारद महर्षींना मग म्हणले बाबा महाराज कुठून आला, म्हणले आलो देवघरवरून. मग भेटला असेल, कोण म्हणला, मग तो हप्ता मला द्या वाल्या. खंडणीचं नाही सांगत मी, तो वाल्या. आणि मग त्या वाल्यानं त्या ठिकाणी नारद महर्षींना बोलले. आणि नारद महर्षी म्हटले बाबा हे बघ, माझ्याकडे हा विना आहे, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काय आहे, हा विना घे. मी निघालो. नाही म्हणले नक्की तुमच्याकडे काहीतरी असेल. पण म्हणले हे कशासाठी करतो, कोणासाठी करतो, म्हणलं हे घरासाठी करतो. मग हे रोज पाप करतो, याच्यामध्ये तुझ्या घरचे सहभागी आहेत का विचारून ये. घरी गेला पळत पळत. नारद महर्षींना बांधून ठेवलं का, कारण तुम्ही कोण जाताल म्हणून. आणि घरी पळत गेला. माय बापाला विचारलं. माय बाप म्हणले तुझ्या पापामध्ये आम्ही सहभागी
पत्नीला विचारलं, मुलांना विचारलं, सगळे म्हणले बाबा तुम्ही कसं कमवून आणताय आम्हाला ठाऊक नाही, तुम्ही आमचं त्या ठिकाणी उदरनिर्वाह करताय एवढं ठीक आहे, तुम्ही काय पाप करताय त्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही. डोक्यात विचार आला, पटकन आलं आणि महाराजांच्या पायावरती त्या ठिकाणी डोकं ठेवलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पाय टेकव, आपलं मस्तक टेकवलं पायावरती. महाराज सुटा याचा काही करीतो विचार, हा आता याच्यातून मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, मला सोडवा. हा आणि मग त्या ठिकाणी नारद महर्षींना सांगितलं, म्हणले मन राम. आता त्याच्या डोक्यात रोज काय मारा, मग म्हणले मन मारा. उलटा मंत्र जपे वाल्मिकू वाट पाडा कोळीकू, कोलियाची कीर्ती वाढली गहना, कोलियाची कीर्ती वाढली गहना. केले रामायण रामाआधी, केले रामायण रामाआधी. कोलियाची कीर्ती वाढली आणि हाच मंत्र झाला. वारकरी संप्रदायाची सुरुवात होते कुठून? राम कृष्ण हरे जय राम कृष्ण. जपला कोणी? वाल्मिक महर्षींना जपला तर आयुष्याचं सोनं झालं. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत नाव अजरामर राहणार आहे. त्यांचं नाव वाल्मिक महर्षी. आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून वाल्याचा झाला वाल्मिक. हे फक्त या जगामध्ये कोण करू शकतात? तर ते फक्त आणि फक्त संत. काम जर कोण करत असतील तर ते फक्त संत आहेत. आणि म्हणूनच महाराज म्हणतात असे संत. मग या संतांच्या जवळ काय कर, मला त्यांच्या स्वाधीन करा देवा. या संतासी निर्विहेची मज दे, या संतासी निर्विहेची मज दे.
अर्थ झाला की आपल्याला अभंग कळला. नीरव या शब्दाचा अर्थ आहे स्वाधीन कर. नीरव या शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या ताब्यामध्ये देऊन टाक. त्यांच्या जवळ मला कर. कोणाच्या? कारण संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला, माया अधिक. माझ्या स्वप्नामध्ये आले कोण? माझे सद्गुरु संत. आणि सांगितलं काय? राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितले कोण मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि म्हणून मला संताच्या काय कर? स्वाधीन कर देवा. या संतासी निरवी हेची मज देई. देवाकडे मागणी करतायत. आता मला सांगा, आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर आपण देवाकडे काय मागणी करू? देवा थोरल्याचं बरं पण धाकट्याचं अजून ठरलं नाही. तेवढं काय कर? त्याच एकदा ठरलं की मी प्रपंचातून काय झालो, मोकळा झालो. एवढं सोपं आहे का देव प्रसन्न व्हाय ना? मागणीचे दोन प्रकार आहेत. एक शहाणी मागणी आणि एक मूर्ख मागणी. आता शहाणी मागणी, दोन भक्त होते. एक आंधळा होता, त्याला दिसत नव्हतं. नुसता आंधळा नाही तर त्याचं वय झालं होतं 80. आणि एक होत अगदी तिशीतला असावं. आणि जे तिशीतलं होतं त्याचं आणि पत्नीचं भांडण झालं. पत्नीचं त्याचं भांडण झालं आणि म्हणून ते मंदिरामध्ये आलं. कोणाच्या? भोलेनाथाच्या, रवळेश्वर नाथाच्या मंदिरात आलं. आणि जे 80 वर्षाचं होतं त्याला माग बी कुणी नव्हतं पुढे बी कुणी नव्हतं. डोळ्यानं आंधळ होतं. आणि दोघ जण बसले. दोघांना भजन चालू केलं. नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय. मी पहिलं सांगितलं टाळी वाजवायची. तुम्ही आपलं निवांत बसलाय. अहो जरा आपल्या देवाचं नाव आलं तर आपण टाळी वाजवली पाहिजे का नाही? म्हणून वाजवा वाजवा. एक वाजवा. एक मी एकच सांगितली वाजवायची. काय? एकच वाजवायची, शेजाऱ्याला नाही. टाळी वाजवा. एक 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 वा. एक नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय